संघांना आपण करूया कळकळीची विनंती। तिसऱ्या सामन्याला सुरुवात होतीये। वाटचाल परंपरेची परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष चेंडू आणि बॅटचा घेऊन जातो क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या पंढरीत, क्रिकेटचं रणकंदन पाहण्यासाठी, क्रिकेटचं वनवैभव पाहण्यासाठी घेऊन जातो वाई तालुक्याच्या क्रीडानगरीमध्ये। मी निलेश मर्डेकर आपलं पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचं प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आणि जे स्पोर्ट्स ऑन लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडलेले आहेत त्यांचंही सहर्ष असं स्वागत आहे। पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं आणि पहिलाच बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे। एक टप्पा घेत बॉलने सीमारेषा ओलांडली सरळ 4 धावांसाठी। बॅटिंगमध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर बॅटिंगमध्ये टीम आर्यन्स 11 या टीम कडून बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला मयूर तर एका बाजूला विश्वनाथ दानवले। या बॉलला फक्त सन्मान दिलाय, बॅटचा चेहरा बॉलला दाखवला। कोणती घाई या बॉलवरती मोठा फटका खेळण्याची केली नाही, परंतु ताळमेळ थोडा वेळ बिघडला होता। सुमेध चव्हाण पांडेगावचे खेळाडू ओव्हर नंबर 1 मध्ये पहिलं षटक हाताळत आहे टीम अष्टविनायक वॉरियर्ससाठी। एका बाजूला बॅटिंग मध्ये जर तुम्ही पाहिलं तर मयूर भोसले बावधन आणि विश्वनाथ दानवले वासवळे ही प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे। 2 बॉलचा खेळ संपलाय, धावफलकावरती आहे 4 धावा। बॉल क्रमांक 3 यावेळेला बॉल आला, त्याला सन्मान दिलाय। क्षेत्ररक्षक आहेत पॉइंटचे खेळाडू, कव्हरचे खेळाडू बॉलचा पाठमोरा करतील। दुसरीचा प्रयत्न, स्ट्राइक रेंजला फेक आणि इथे पंचांचं बोट आकाशाकडे। दुसरी धाव घेण्याचं जोखीम टाळता आले नाही आणि ही जोखीम आता परवडणारी नाहीये, कारण प्रारंभिक जोडीतले मयूर भोसले बावधन यांना माघारी जावं लागतंय। खराब अंडरस्टँडिंग दुजोरा मिळालाय तो विकेटचा। ज्या प्रकारे फटका खेळला क्षेत्ररक्षकांकडून थोडीशी गडबड झाली बॉल अडवताना, त्यानंतर बॉलची फेकी अगदी योग्य एंडला केली स्ट्रायकर एंडला आणि स्ट्रायकर एंडला पोहोचू शकले नाहीत। मयूर भोसले बावधन यांना जावं लागतंय माघारी। 3 बॉल खेळले, बनवल्या धावा 4। निश्चित नाखुश असतील ज्या प्रकारे ही धाव घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि किंबहुना माघारी जावं लागतंय। कॉलिंग दिलं गेलं परंतु धाव घेताना प्रयत्न अपुरा पडला आणि त्यांना जड पावलांनी माघारी जावं लागतंय। मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पसरणीचे कुणाल महांगडे आलेले आहेत। क्षमता आहे कुणाल यांच्याकडे, चांगली बॅटिंग मधल्या फळीमध्ये करू शकतात। एका बाजूला 5 वरती एक अशी स्थिती आहे। सुमेध चव्हाण ओव्हर नंबर 1 मध्ये पॉवर प्लेचं हे षटक आहे, पुन्हा तयार होतील। राईट आर्म ओव्हर द विकेट। एका बाजूला एक पाय पुढे घेत मैदानाच्या डाव्या बाजूला हा बॉल हवेत उडवलाय। क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतील, 3 जण आले आणि त्यानंतर बॉलची फेकी होईल। 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळतील किंवा पहिला बॉल जर तुम्ही वगळला ना तर बाकीची गोलंदाजी सुमेध चव्हाण यांनी चांगल्या प्रकारे केलेली आहे। प्रतिभा चांगली आहे, कौशल्य चांगलं आहे, त्याचं आज चांगलं सादरीकरण करावं लागेल। कुणाल नुकतेच आलेले आहेत, डाव सांभाळण्याचा प्रयत्न करतात। 1 बॉल त्यांनी खेळला, 2 धाबा कुठलेल्या आहेत, परंतु नॉन स्ट्रायकर एंडला विश्वनाथ दानवले आहेत। ही एक मोठी विकेट असू शकते या मॅचची, ज्याची आपण चर्चा करत आहोत। आर्यन्स 11 विपक्ष अष्टविनायक वॉरियर्स असा रंगणारा एक रोमांचक सामना। चला घाई करा, दोन्ही संघांना करूया विनंती। एक पाय पुढे काढला, पुन्हा एकदा फुटवर्कचा वापर करण्याचा प्रयत्न केला कुणाल यांनी, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क चांगल्या प्रकारे तितकासा होऊ शकला नाही। आलाय तो निर्धाव बॉल। ज्या क्षणाला तुम्ही शिकता नाही तुमचं शिक्षण असतं आणि प्रत्येक बॉल तुम्हाला काहीतरी ना काही शिकवून जातो। मग तुम्ही फलंदाजी करा किंवा गोलंदाजी करा, मग आयुष्य असो किंवा क्रिकेट, ज्या क्षणाला तुम्ही शिकता हे तुमचं शिक्षण असतं। क्रिकेटमध्येही तसंच आहे, प्रत्येक बॉलच्या पाठीमागे तुम्हाला काही ना काहीतरी बोध मिळतो। गोलंदाज पुन्हा तयार होतील, सुमेध चव्हाण शेवटचा बॉल घेऊन।
कमी गतीचा बॉल पायांवरती जाऊन आदळतोय, स्वीप करण्याचा प्रयत्नांना यश मिळणार नाही. षटक क्रमांक 1चा खेळ ते समाप्त होतोय. म्हणजे पॉवर प्लेचं षटक संपलं आणि पॉवर प्लेच्या या षटकामध्ये प्रथम बॅटिंग करताना टीम आर्यन्स 11ने बनवलेल्या आहेत धावा. 7 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आहे प्रथम बॅटिंग करताना. आज 5 संघ खेळत आहेत, काल 5 संघ खेळले. हा शेवटचा बॉल आहे, कमी गतीचा लोअर फुल टॉस, पायांवरती जाऊन आदळला आणि त्यानंतर स्वीप करण्याचा प्रयत्न कुणाल महांगडे यांचा फसला आणि त्यानंतर मात्र कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे येऊ शकलेली नाहीये. जशी मात्र स्पर्धा पुढे पुढे चाललेली आहे, प्रेक्षकांची गर्दी वाढतीये. किंबहुना तुम्ही स्पोर्ट ऑन लाईव्हच्या माध्यमातून जरी पाहिलं तर बरेचसे प्रेक्षक वाई प्रीमियर लीग बघण्यासाठी जोडले गेलेले आहेत. त्याही प्रेक्षकांचं आपण पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया. ओव्हर नंबर 2 साठी आकोशी गावचे एक चांगले ऑलराऊंडर खेळाडू ज्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये बऱ्याचशा स्पर्धा गाजवल्या, बरेचसे किताब आपल्या नावी केले, असे विशाल भनगे डावकुरे हाताचे गोलंदाज ओव्हर नंबर 2 साठी तयार होतील. एक हंगाम असाही होता की सर्वाधिक मालिकावीराचे किताब आपल्या नावी करणारे विशाल भनगे होते. 1 गाव 11 मध्ये पुन्हा तयार होतील. ओव्हर नंबर 2 चा थरार, परंतु एका बाजूला वासोळे गावचं क्रिकेटच्या पटलावरती चर्चेत असणारं नाव, गाजणारं नाव म्हणजे विश्वनाथ दानवले. आणि पहा, विश्वनाथ दानवले यांना माघारी जावं लागेल. आपण चर्चा करत होतो ना की ही विकेट फार महत्वाची आहे आणि ती विकेट विशाल भनगे यांनी संघाला मिळवून दिली आहे. क्रिकेटच्या पटलावरचं वासोळे गावचं गाजणारं नाव विश्वनाथ दानवले माघारी चाललेले आहेत. खराब शॉट सिलेक्शन, दुजोरा मिळालाय. विकेटचा लोअर फुल टॉस कव्हर्सला क्लिअर करू शकले नाही आणि कव्हर्सला एक चांगला झेल पकडला. धक्का क्रमांक 2 लागला. अनिश्चित विश्वनाथ दानवले आज नावाप्रमाणे खेळ करू शकले नाहीयेत. अनिश्चित भरपूर अपेक्षा होत्या या मॅचमध्ये विश्वनाथ दानवले यांच्याकडून पाठीराख्यांना, परंतु या मॅचमध्ये तितकासा चांगला खेळ होऊ शकला नाहीये आणि विशाल भनगे यांनी आपलं काम चोख केलंय. त्याचबरोबर अजित वरे साहेबांच्या माध्यमातून हॅट्रिक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे विशाल भनगे आकुशी यांच्यासाठी. निश्चित कालपासून गेली 2 दिवस जर आपण पाहिलं ना तर अजित वरे साहेबांच्या माध्यमातून कौतुकाची थाप खेळाडूंच्या पाठीवरती ठेवण्यात आलेली आहे. याच्याबद्दल आपण येणाऱ्या कालावधीमध्ये चर्चा करूया. बॉल क्रमांक 2 प्रगतीपथावरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी बोरगावचे वैभव वाडकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. क्षमता आहे वैभव यांच्याकडे, मधल्या फळीमध्ये चांगली बॅटिंग करू शकतात. आज जबाबदारी घ्यावी लागेल. जो स्वाभाविक खेळ आहे वैभव वाडकर यांचा तो त्यांना आज खेळावा लागेल, कारण एका बाजूने धारदार गोलंदाजीचे वार आहेत, अनुभव आहे विशाल भनगे यांच्याकडे. त्यावेळेला बॉल आला, त्याला सन्मान दिलाय. क्षमता आहे वैभव वाडकर यांनी देखील 1 गाव 11 मध्ये चांगला खेळ केलेला आहे. किंबहुना आज त्यांना चांगला खेळ करावा लागेल, कारण संघ अडचणीमध्ये अडकलाय. संघाने झटपट 2 गडी गमावलेले आहेत. एका बाजूला मयूर भोसले झटपट माघारी गेले, एकच चौकार त्यांच्या बॅटमधून आला. विश्वनाथ दानवले खास काही करू शकले नाही या मॅचमध्ये आणि तेही माघारी गेले. आणि त्यानंतर मात्र कुणाल आणि वैभव या जोडीवरती दारोमदार असणार आहे. बॉल थोडा वेळ हवेत होता. आता प्रत्येक धावेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठाही फलंदाजांना करावी लागते. हो, सध्याची स्थिती जर आपण पाहिलं तर फलंदाजासाठी थोडीशी कठीण आहे, परंतु कठीण काळामध्ये स्वतःला एक गोष्ट नेहमी सांगत राहा की सध्याची परिस्थिती हा माझा शेवट नाहीये, पेठेन मी पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाहीये. त्यामुळे सामर्थ्याने खेळावं लागेल. आडव्या बॅटचा टोला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, परंतु झेल घेताना होते थोडीशी गडबड. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि या बॉलच्या पाठीमागे 2 धावा. मोकळा श्वास घेतला असेल आर्यन्स 11ने, कारण ज्या प्रकारे हा बॉल हवेत खेळला गेला होता, क्षेत्ररक्षक सहजरित्या आले होते, परंतु त्यांच्या हातामधून हा झेल निसरला. हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये या सर्व गोष्टी घडतात. एखादी कॅच सुटते, तिथूनच मॅच येईल का रंगात. गोलंदाज तयार विशाल भनगे, मॅन फ्रॉम आकोशी. फटका थोडा वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक डीप शॉट स्क्वेअर लेग, बॉलचा पाठमोरा करतील. बॉल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. निश्चित विशाल भनगे सहसा तुमच्या रडारमध्ये बॉल टाकणार नाहीत, तुम्हाला ते बनवून खेळावे लागतील, कारण विशाल भनगे यांच्याकडे अनुभव चांगला आहे. कमी गतीचे बॉल टाकतात, फलंदाजांना ताकद लावावी लागेल. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती आहेत 12 धावा. म्हणजे या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या त्या फक्त आहेत 5 आणि तब्बल 1 गडी गारद केला.
एका बाजूला कुणाल आणि वैभव यांच्यामध्ये एक छोटीशी पार्टनरशिप उभी राहिली आहे. कुणाल महांगडे जे पसरणीचे आहेत 4 बॉलच्या पाठीमागे 3 वरती बॅटिंग करतायत आणि जे बोरगावचे वैभव वाडकर आहेत 4 बॉलच्या पाठीमागे 4 धावांचा खेळ उभा केलाय. परंतु ओव्हर नंबर 3 मध्ये आता रणनीती बदलावी लागेल, आक्रमण करावं लागेल आणि गिअर बदलावा लागेल आर्यन्स 11ला. 12 वरती 2 अशी स्थिती आहे. स्वप्नील मांढरे ओव्हर नंबर 3 मध्ये आलेले आहेत आणि इंडियन आर्मी मध्ये ते कार्यरत आहेत आणि खास वाई प्रीमियर लीग खेळण्यासाठी त्यांनी सुट्टी घेतलेली आहे आणि दाखल झालेले आहेत वाई तालुक्यात आणि आपल्या संघामध्ये ओव्हर नंबर 3 चा कारभार सांभाळतील स्वप्नील मांढरे, मॅन फ्रॉम ओझरडे. बॉल हवेत आहे मिड विकेटला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे तडक फडक बेधडक कडक ठोकलाय. तो षटकार आलाय, तो संघर्षाचा षटकार जो देईल आर्यन्स 11ला दिलासा आणि मैदानाच्या आतमध्ये संघाला अडचणीच्या पेचातून बाहेर काढणारा षटकार. कुणाल महांगडे यांच्या बॅट मधून आला एक बेमिसाल फटका षटकार. कुणाल महांगडे यांचा जबरदस्त स्ट्रोक, पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं आणि बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावांसाठी. ओझरडे गावचे स्टार खेळाडू अमोल कदम यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी स्वप्नील मांढरे यांच्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. कौतुकाची थाप आहे. परंतु कमबॅक जोमाने केले स्वप्नील मांढरे यांनी. पहिला बॉल निश्चित त्यांचा महागडा होता, परंतु त्यानंतर कमबॅक करणारा बॉल टाकला आणि किंबहुना या बॉलच्या पाठीमागे फक्त एकच धाव आले. परंतु कुणाल महांगडे चांगली बॅटिंग करतात. सुरुवातीला अडकत खेळत होते. हाय बॉल हवेत खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा. बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये फक्त एका धावेसाठी. कधी षटकाराची साथ मिळते, कधी एकेरी दुहेरी धावा. या क्रिकेटच्या स्कोरबोर्डला नवसंजीवनी देणाऱ्या धावा आहेत आणि याच धावा गोळा करत आर्यन्स 11ने बनवलेल्या आहेत. 20 धावा 2 गडी बाद. 3 बॉलचा खेळ संपलाय. बॉल क्रमांक 4. एका बाजूला स्वप्नील मांढरे जे ओझरडे गावचे आहेत आणि इंडियन आर्मी मध्ये कार्यरत आहेत. अंगाला भेदणारा बॉल आणि किंबहुना या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव येते. स्ट्राइक रोटेट केलंय. आपण स्वप्नील मांढरे यांच्याबद्दल चर्चा करतोय. सातारा जिल्हा म्हणलं की सैनिकी किल्ला आणि बहुतांशी सातारा जिल्ह्यामधून सैन्यामध्ये जाण्याची परंपरा आहे आणि त्याच्यामध्ये ओझरडे गावचे स्वप्नील मांढरे हे सैन्य दलात आहेत आणि किंबहुना इंडियन आर्मी मध्ये आहेत, कार्यरत आहेत आणि वाई प्रीमियर लीग खेळण्यासाठी खास आपल्या गावी आलेले आहेत, आपल्या तालुक्यात आलेले आहेत, आपल्या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत आणि या संघामध्ये समाविष्ट झालेले आहेत. बॉल क्रमांक 5. एका बाजूला बॅटिंग मध्ये वैभव वाडकर तयार. वैभव वाडकर यांचा आक्रमण करण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअरला खेळाडू आहेत. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. वैभव वाडकर यांच्याकडे क्षमता चांगली आहे. वेळेप्रसंगी तेही चांगला खेळ करू शकतात. म्हणजे ही जी जोडी आहे ना, या जोडीवरती आर्यन्स 11चा फार मोठा दारोमदार आहे. एका बाजूला धावसंख्या वाढतीये आणि जाऊन पोहोचलेली आहे 22 वरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती ओव्हर नंबर 3 मध्ये स्वप्नील मांढरे पुन्हा तयार. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. षटक क्रमांक 3चा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करताना टीम आर्यन्स 11ने बनवलेली आहेत 22 वरती 2 म्हणजे 2-2-2 आफ्टर 3 ओव्हर्स. 3 षटकांच्या अखेरीस 22 वरती 2 अशी स्थिती आहे. तुम्ही पाहताय वाई प्रीमियर लीग सीझन नंबर 3 आणि या ओव्हर मध्ये स्वप्नील मांढरे यांनी 10 धावा खर्च केल्या. यानंतरचा टॉस आपण अनाउन्स करूया. सामना क्रमांक 4 आहे. एका बाजूला विद्यानिकेतन संस्था शशी 11 विपक्ष काळ भैरवनाथ 11 बावधन असा होणारा पुढचा सामना आहे. आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा, यानंतर आपली नाणेफेकीचा कौल केला जाईल. एका बाजूला विद्यानिकेतन संस्था शशी 11 हा संघ आहे शशी कोचरे सरांचा, तर एका बाजूला श्री काळ भैरवनाथ 11 बावधन हा संघ आहे निलेश भैया भोसले यांच्या मालकीचा. या संघ मालकांमध्ये आणि त्यांच्या खेळाडूंमध्ये पुढील सामना होणार आहे आणि त्या लढतीचा आपण टॉस करणार आहोत. ओव्हर नंबर आता 4 साठी टीम अष्टविनायक वॉरियर्सने ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे, पहिल्यापासूनच दबाव बनवण्याचा प्रयत्न या टीमने केला आणि किंबहुना फार कमी मोठे फटके खर्च केलेले. त्याच्यामध्ये फक्त एकच षटकार आणि एकच चौकाराचा उल्लेख आपल्याला करावा लागेल. क्षेत्ररक्षक येतील. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतीये. सुधीर चव्हाण बंटी ओव्हर नंबर 4 मध्ये आलेले आहेत. षटक क्रमांक 4 चा कारभार सांभाळतील
कौशल्य आहे, चांगलं प्रतिभा आहे, चांगला खेळ स्लॉग ओव्हरच्या ओव्हरमध्ये करावा लागेल. गोलंदाजीसाठी परिस्थिती अनुकूल आहे. समोरच्या बाजूला आक्रमण लॉंग ऑफला आणि लॉंग ऑनच्या मधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे या बॉलची उडान 6चा लगान. धावा मितीलचा आलाय तो षटकार. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना हा षटकार कुणाल महांगडे मॅन फ्रॉम पसरणी यांनी ठोकला. एक जबरदस्त षटकार. अगदी बॅटच्या रडारमध्ये असणारा बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी बॉल आला, त्याला सन्मान दिलाय. खराब बॉलचा तुम्हाला समाचार घ्यावा लागतो आणि चांगल्या बॉलला तुम्हाला सन्मान द्यावा लागतो. हेच काम मैदानाच्या आतमध्ये कुणाल महांगडे यांनी केलेलं आहे. फक्त एकच धाव अंकित केले. स्ट्राईक वैभव वाडकर यांच्याकडे दिलेला आहे. आपण चर्चा करतोय की गिअर बदलावा लागेल, धावसंख्येची भूक वाढवावी लागेल. हीच ती वेळ आहे जिथे तुम्हाला धावसंख्येची गती वाढवायची. परंतु एका बाजूला अष्टविनायक वॉरियर्सला याच्यामधल्या एका दुसऱ्या फलंदाजाला माघारी पाठवावं लागेल. खास करून 10 बॉलच्या पाठीमागे 18 कुणाल महांगडे यांनी बनवलेले आहेत. आणि यावेळेला मोठं आक्रमण बॉल सीमारेषेच्या पलीकडे. फटका आहे मोठा, नाही होणार धावांचा तोटा. वैभव वाडकर मॅन फ्रॉम बोरगाव मैदानाच्या आतमध्ये आक्रमक बॅटिंग आता करायला सुरुवात केली आहे. फटका आहे भारी, मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी धावसंख्येचा वेग वाढला. आपण चर्चा केली की वैभव वाडकर कुणाल महांगडे यांच्याकडे ती क्षमता आहे. मधल्या फळीमध्ये ही जोडी चांगली बॅटिंग करू शकते आणि अखेरकार वैभव वाडकर यांनी हात खोलले. या अगोदर भरपूर वेळ संयम ठेवला होता, परंतु आता हात खोलले आणि त्यानंतरचा फटका. धावसंख्येने वेग पकडला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 36 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. शेवटच्या अजूनही 2 बॉल शिल्लक. फुल टॉस बॉल आणि फुल टॉसला क्रिकेटमध्ये नाहीये माफी. इट्स अ गोइंग 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 आउट ऑफ द पार्क. षटकार. ना थका हूं ना हिम्मत मैंने हारी है, अरे हौसले है बुलंद क्योंकि सफर मेरा जारी है. वैभव वाडकर सेट ऑन फायर. मैदानाच्या आतमध्ये लागोपाठचा दुसरा षटकार ठोकलाय. तिसऱ्या पंचांकडे आता निर्णय पाठवलेला आहे बीमरसाठी. प्रत्यक्षात या बॉलची हाईट किती आहे, उंची किती आहे ती पाहिली जाईल आणि त्यानंतर निश्चित केलं जाईल हा बॉल योग्य आहे की अयोग्य आहे. आयोजन समितीला विनंती आहे की आपण या बॉलची पडताळणी करा. आयोजन समिती. निश्चित या बॉलच्या पाठीमागे घडलंय काय, जसं मात्र माहिती आपल्यापर्यंत येईल. बॉल योग्य आहे की अयोग्य त्यानंतर आपण संपूर्ण स्कोर बोर्ड आपण अंकित करूया. परंतु या क्षणाला वैभव वाडकर यांचा खेळ बहरलेला आहे. वैभव वाडकर ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आले ना, त्यावेळेस त्यांनी संत गतीने आपल्या डावाला सुरुवात केली. त्यानंतर मात्र त्यांचं भयानक आक्रमण आपण मैदानाच्या आतमध्ये बघत आहोत. गोलंदाजांचे डावपेच उधळून लावलेले आहेत. पुन्हा एकदा सुधीर तयार होतील. बंटी नावाने प्रसिद्ध आहेत आणि योग्य बॉल आहे. त्याच्यामुळे इथून पुढे आता शेवटचा बॉल प्रगतीपथावरती 42 वरती 2. आणखीन एक फुल टॉस लागोपाठचा तिसरा षटकार. गोलगट्टम लकडपट्टम दे दनादन. मैदानाच्या आतमध्ये वैभव वाडकर यांची फलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये सीमारेषेला आग लावून टाकली. वैभव वाडकर मॅन फ्रॉम बोरगाव मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा धूमधडाका लावला, धुडगूस घातला आणि सर्व डावपेच उधळून लावले. अडचणीच्या काळामध्ये जो खेळ बहरला ना वैभव वाडकर कुणाल महांगडे या जोडीचा जबरदस्त होता. आणि सुधीर यांचा शेवटचाही बॉल जागेवरतून फेकून दिला. सरळ 6 धावेंसाठी. प्रथम बॅटिंग करताना टीम आर्यन्स 11ने कुटलेले आहेत धावा. 48 धावा म्हणजे 39 धावांचं 48 धावा आहेत म्हणजे 49 धावांचं लक्ष आहे. येणारे बॉल 24 अष्टविनायक वॉरियरसाठी. हे धावसंख्येचं गुणोत्तर येणाऱ्या 4 षटकांसाठी आपण करूया टॉस. टॉस आहे एका बाजूला विद्यानिकेतन संस्था शशी 11, एका बाजूला श्री काळभैरवनाथ 11 बावधन. आपण रिपोर्टिंग करा, आपल्यामध्ये टॉस होतोय. आतापर्यंत काळभैरवनाथ 11 बावधन एक सामना खेळलाय, तो त्यांनी गमावलाय. विद्यानिकेतन एक सामना खेळलाय, तो त्यांनी गमावलाय. म्हणजे दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आहेत. आपण करूया टॉस.
टीम विद्यानिकेतन या टीमला विनंती आहे की आपला संगनायक पाठवा. आपला टॉस होत आहे. शेवटचा कॉल, एक शेवटचा आवाज आपल्यासाठी आहे. विद्यानिकेतन संसा शशी 11 या टीमला विनंती आहे की आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. पहिल्या डावामध्ये काय काय घडलं, ज्यावेळेस आर्यन्स 11ने बॅटिंग केली ना, त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. बॅटिंगमध्ये जर तुम्ही पाहिलं तर मयूर आले होते, सुरुवात चांगली केली परंतु 5च धावा बनवून माघारी गेले. धावचीच्या स्वरूपामध्ये ते माघारी परतले. विश्वनाथ दानवले नावाप्रमाणे खेळ करू शकले नाही आज. त्यानंतर कुणाल मांगड्यांचं कौतुक करावं लागेल. अडचणीच्या काळात संघासाठी चांगली बॅटिंग केली आणि अडचणीच्या पेचातून संघाला वैभव वाडकर यांनी बाहेर काढलं आणि शेवटच्या 3 बॉलवरती 3 मोठे फटके खेळले आणि धावसंख्येला आकार दिला. आणि प्रथम बॅटिंग करताना आर्यन्स 11ने मजल मारली 48 पर्यंत. परंतु गोलंदाजीमध्ये जर तुम्ही पाहिलं ना, सुरुवात फार चांगली राहिली. सुमेधानी जबरदस्त गोलंदाजी केली. 7 धावा देत 1 गडी गारद केला. त्यानंतर विशाल बनगे 5च धावा दिल्या. एक महत्त्वाचा गडी त्यांनी टिपला. त्यानंतर स्वप्नील आले, 10 धावा त्यांनी खर्च केल्या. परंतु सुधीर अर्थात बंटी थोडेसे महागडे राहिले, कारण याच ओव्हरमध्ये अष्टविनायक वॉरियर्सने ओसंडून धावा खर्च केल्या आणि त्या धावा होत्या 26. हे संपूर्ण विश्लेषण होतं. ही प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येते, ज्या जोडीवरती 49 धावांचा जी धावसंख्या आहे, जे टार्गेट आहे, त्याची मोठी मदार आहे आणि जोडी मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करते. आपण टॉससाठी पुन्हा एकदा विनंती करूया, अनाउन्स करूया, निमंत्रित करूया. विद्यानिकेतन संसा शशी 11 आणि विपक्ष श्री काळभैरवनाथ 11 बावधन असा होणारा हा सामना क्रमांक 4. आपण टॉस करूया. प्रणव दादा थोरवे यांच्या शुभास आपण टॉस करत आहोत. TNT इन्फ्रा यांच्या माध्यमातून आपण टॉस करत आहोत. दादा एक चांगले क्रिकेटचे चाहते आहेत, त्यांच्या शुभास आपण टॉस करत आहोत. या अगोदर देखील आपण उल्लेख केला की व्याळी गावामध्ये होणाऱ्या स्पर्धेचं आयोजन जी चांगल्या आणि सर्वाधिक मोठ्या पारितोषिकाची स्पर्धा असते आणि त्या स्पर्धेचे आयोजक किंबहुना त्यांचं महत्त्वाचं योगदान असं. प्रणवदादा थोरवे यांच्या शुभास आपण टॉस केलाय आणि टॉस झाला आणि विद्यानिकेतन संसा शशी 11 या टीमने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलंय श्री काळभैरवनाथ 11 बावधनला बॅटिंगसाठी. मॅचला होते सुरुवात. पहिल्याच बॉलवरती आक्रमण, मिड विकेटला खेळाडू बॉलच्या खाली आणि फलंदाज माघारी. आकाश फरांदे मॅन फ्रॉम ओझरडे जातील माघारी. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि किंबहुना त्यानंतर मात्र लांबी कमी पडली आणि त्यांना माघारी जावं लागतंय. निश्चित आक्रमण एक सर्वोत्तम पर्याय आहे, परंतु आता तोच पर्याय संघाला अडचणीमध्ये आणतोय, कारण आकाश फरांदे माघारी जातील. क्षमता आकाश फरांदे यांच्याकडे चांगली आहे. गतवर्षी जर आपण पाहिलं तर मधल्या फळीमध्ये त्यांनी चांगला खेळ केला होता, परंतु यावेळेला प्रारंभिक जोडीमध्ये येताना माघारी चाललेत. एका बाजूला नितीन कदम आहेत बॅटिंगमध्ये. जे सातारा पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत, ते नॉन स्ट्राईक रेंजला आहेत आणि तेही ओझरड्याचे आहेत. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये मॅचच्या पहिल्या बॉलवरती जो फलंदाज आउट होतो तो गोल्डन डकचा शिकार होतो. किंवा हे जे प्रकार आहेत ना, गोल्डन डक, ब्रॉन्झ डक, सिल्वर डक, डायमंड डक, हे प्रकार ऑलिम्पिकचे आहेत. किंबहुना ऑलिम्पिकमध्ये तुम्ही या प्रकारची पदकं पाहता. म्हणजे तुम्ही कोणत्या बॉलवरती आउट होताय ना, त्यानंतर मात्र हा प्रकार तुमच्यासोबत जोडला जातो आणि तुम्ही पहिल्या बॉलवरती आउट होता तर ते गोल्डन डकचे शिकार आहेत. दुसऱ्या बॉलवरती तुम्ही आउट होता तर ते ब्रॉन्झ डक आहे आणि तिसऱ्या बॉलवरती जर तुम्ही आउट होता तर ते सिल्वर डक आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय आणि तुम्ही एकही बॉल न खेळता तुम्ही जर आउट होता ना तर त्याला डायमंड डक म्हटलं जातं. असे डकचे 8 प्रकार आहेत. या बॉलच्या पाठीमागे आलेली आहे ती सिंगल धाव. या बॉलच्या पाठीमागे आलेली आहे, म्हणजे स्कोर बोर्डचा श्री गणेशा झालाय. अगदी हा बॉल यष्ट्यांच्या वरतून फुंकर मारत डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. एका धावेसाठी जबरदस्त आणि कमालीचं षटक. आणि हा बॉल यष्ट्यांचा वेध घेतोय, भन्नाट वेग यष्ट्यांचा वेध घेतोय. फलंदाज क्लीन बोल्ड वैभव वाडकर यांची कमाल. जबरदस्त बॉल हाताळलाय आणि सरळ बॉल यष्ट्यांचा वेध घेतोय. फलंदाजाला केलाय त्रिफळाचित. वैभव वाडकर मॅन फ्रॉम बोरगाव आज चांगला खेळ केलाय, जबरदस्त बॉल टाकला आणि त्यानंतर हा बॉल यष्ट्यांचा वेध घेतोय. खेळण्याचा प्रयत्न निष्फळ झाला आणि
यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्या. फलंदाजाला केलं ते त्रिफळाचीत. तब्बल 2 धक्के आतापर्यंत वैभव वाडकर यांनी दिलेत. एक चांगले ऑलराऊंडर बोरगावचे वैभव वाडकर आज कमालीचा खेळ करतायत. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला, संपर्क नाही आणि बॉलने सरळ यष्ट्यांचा वेध घेतला. फलंदाज त्रिफळाचीत. तीन बॉलच्या पाठीमागे फक्त एकच धाव या ओव्हरमध्ये आतापर्यंत खर्च केलेली आहे आणि ती 22ची धाव आहे. मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगसाठी संघ अडचणीच्या काळामध्ये असताना आकुशीचे एक चांगले ऑलराऊंडर विशाल भनगे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. गोलंदाजी विशाल भनगे यांनी कमाल केली. डावकुरे हाताचे प्रतिभावंत खेळाडू आहेत, परंतु आज चांगला खेळ करावा लागेल. या अगोदर देखील आपण चर्चा केली की आकुशी टीमसाठी नेहमीच ऑलराऊंडरची भूमिका त्यांनी बजावलेली आहे, परंतु आज अष्टविनायक वॉरियरसाठी चांगला खेळ करायचा. एका बाजूला वैभव वाडकर यांची धारदार गोलंदाजी आहेत, समोर आगीचे गोळे येत आहेत, त्याला प्रत्युत्तर द्यायचं आहे. एका बाजूला नितीन कदम आहेत, गोलंदाज वैभव वाडकर तयार. बॉल क्रमांक 4 घेऊन पायांचा वापर करत पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न विशाल भनगे यांनी केला, परंतु या सर्व गोष्टी वैभव वाडकर यांनी जाणल्या. बॉल थोडासा पाठी ओढला आणि त्यानंतर टाकलेला बॉल कोणती धाव या बॉलच्या पाठीमागे येत नाहीये. निश्चित थोडेसे नाखुश असतील आपल्या फटक्यावरती विशाल भनगे, ज्या प्रकारे त्यांनी हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. निश्चित लेदर बॉलचा अनुभव आहे विशाल भनगे यांना, परंतु आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चांगला खेळ करावा लागेल. समोर वैभव वाडकर, धारदार गोलंदाजीचे वार समोरच्या बाजूने येत आहेत. धाव फलकावरती फक्त आणि फक्त आहे ती धाव. 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. बॉल क्रमांक 5 प्रगतीपथावरती. 49 धावांचं लक्ष्य, 20 बॉल 48ची गरज. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. टप्पा पडल्यानंतर बॉल उजव्या स्टिचच्या बाहेरून निघून चालला, रक्षकाच्या हातामध्ये आला तो निर्धाव बॉल. वैभव वाडकर जबरदस्त गोलंदाजी, कमालीचा बॉल. जी काय गोलंदाजी मधली भिन्नता आहे ती त्यांनी प्रखरतेने अंमलामध्ये आणली आहे. आज तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. ज्या गोष्टींमध्ये तुम्ही तरबेज आहात ना, त्याच गोष्टी कराव्या लागतील. एक पाय रोवत खेळण्याचा प्रयत्न विशाल भनगे यांचा फसला. वैभव वाडकर पुन्हा तयार. यावेळेला हा फटका गॅप शोधतो, क्षेत्ररक्षक आहे डीपला, बॉलवरती येतील, एक सिंगल धाव मिळेल. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला आणि एका षटकाच्या अखेरीस 49 धावांचा पाठलाग करताना अष्टविनायक वॉरियर्स या टीमने बनवलेल्या आहेत 2 धावा, 2 गडी बाद एका षटकाच्या अखेरीस. म्हणजे इथून पुढे येणारे 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहे 47 धावा. दोन्ही आकड्याबद्दल आपण नेहमी चर्चा करतो ना की क्रिकेटच्या परिभाषेमध्ये याचं महत्त्व काय आहे. श्रीलंकेच्या एका खेळाडूला दुसरी धाव बनवण्यासाठी क्रिकेटमध्ये 6 वर्ष लागली, परंतु पुन्हा एकदा तो खेळाडू क्रिकेटमध्ये आला आणि दुसरी धाव बनवली आणि पुन्हा एकदा मागे वळून पाहिलं नाही. म्हणजे जीवनामध्ये संकट अडचणी येतात, त्यातून तुम्हाला मार्ग शोधावा लागतो, संयम तुम्हाला ठेवावा लागतो, सातत्य तुम्हाला ठेवावं लागतं. आणि ज्या संघामध्ये जागा मिळत नव्हती ना, एक दिवस असा आला त्या संघाचा तो संघनायक झाला. खेळाडू होता मारवन अट्टापट्टू. याच खेळाडूला क्रिकेटमध्ये दुसरी धाव बनवण्यासाठी तब्बल 6 वर्ष लागली होती. म्हणजे जिद्द चिकाटी काय असते, मेहनत काय असते ना, हे मारवन अट्टापट्टू यांच्या खेळाकडे बघितल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. तो त्यांचा रेकॉर्ड आहे की क्रिकेटमध्ये दुसरी धाव बनवण्यासाठी तब्बल 6 वर्ष लागली होती. धाव फलकावरती आहेत 6 धावा. त्यामुळे आयुष्य असो किंवा क्रिकेट, तुम्हाला जिद्द चिकाटीने लढावंच लागतं आणि याही मॅचमध्ये तुम्हाला जिद्द चिकाटीने लढावं लागेल. ओव्हर नंबर 2 साठी वासोळे गावचं क्रिकेटच्या पटलावरती गाजणारं नाव म्हणजे विश्वनाथ दानवले. ओव्हर नंबर 2 साठी समोरच्या बाजूला विशाल भनगे तयार. हा टोला क्षेत्ररक्षक आहेत, एका हाताने बॉलला अडवलंय. निश्चित या जोडीची क्षमता आहे. विशाल भनगे चांगली बॅटिंग करू शकतात, नितीन कदम यांच्याकडे ती चांगली क्षमता आहे, बॅटिंगचं एक चांगलं कौशल्य आहे, परंतु आज त्या कौशल्याचं चांगलं सादरीकरण करावं लागेल. तुम्ही या अगोदर काय केलं लोक लक्षात ठेवतात, तुम्ही आज काय करताय ना लोक प्रत्यक्षात पाहत असतात. म्हणजे काल जे तुम्ही केलं त्यामुळे आज लोकांच्या अपेक्षा तुमच्याकडून वाढलेल्या असतात आणि आज मात्र या मॅचमध्ये विशाल भनगे आणि नितीन कदम यांच्याकडून संघ मालकांच्या आणि पाठीराख्यांच्या अपेक्षा निश्चित वाढलेल्या आहेत. परंतु एका बाजूला विश्वनाथ दानवले यांना बॅटिंगमध्ये खास काय करता आलं नव्हतं, त्यामुळे आता विश्वनाथ दानवले यांच्याकडून देखील संघ मालकांच्या आणि पाठीराख्यांच्या अपेक्षा वाढलेल्या. त्या मॅचमध्ये क्षेत्ररक्षण घराघर फिरवण्याचा प्रयत्न केलाय, जाळं विणण्याचा प्रयत्न केलाय, कारण पहिल्यांदाच स्ट्राईकवरती नितीन कदम येत आहेत. नितीन कदम कशा प्रकारचा खेळ करतील.
यावेळेला फक्त सन्मान दिलाय समोरच्या बाजूला. निश्चित आज मात्र स्वाभाविक खेळ करण्याचा प्रयत्न नितीन कदम यांनी केलाय. संयम ठेवलाय बॅटवरती, आक्रमण केलं नाहीये आणि किंबहुना एक धाव घेऊन स्ट्राईक पुढे धावसंख्या पुढे नेल्याने स्ट्राईक रोटेट केलंय. ज्यावेळेस बॅटिंगमध्ये तुम्ही पाहिलं असेल ना, वैभव वाडकर आणि कुणाल महांगडे आले ना, परिस्थिती अनुकूल नव्हती, परंतु एकेरी दुहेरी धावा घेत त्याला चौकार षटकाराची जोड देत त्यांनी धावफलक पुढे नेलं होतं आणि अंतिम षटक फोडून काढलं होतं. परंतु या मॅचमध्ये कशा प्रकारची रणनीती विशाल बनगे आखतायत, पदलाली त्याचा वापर करतायत आणि या सर्व गोष्टी विशाल दानवल्यांनी गोलंदाजी करताना पहिल्या शरीरापासून बॉल दूर ठेवला. यालाच म्हणतात ना की गोलंदाजी करताना तुम्हाला फलंदाजाचं वाचन करावं लागतं, ते वाचन प्रखरतेने केलंय विश्वनाथ दानवल्यांनी. पदलाली त्याचा वापर करतायत विशाल बनगे आणि हे पाहिलं, हे जाणलं आणि लगेच उजव्या यष्टीच्या बाहेर बॉल टाकला. याची तुम्हाला सांगड घालावी लागते मैदानाच्या आतमध्ये. आता विशाल बनगे यांना देखील गोलंदाजाचं वाचन करावं लागेल. यावेळेला आक्रमण केलंय लॉंग ऑनच्या दिशेने, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. एक मोठा, बहारदार, शानदार, वजनदार क्लासिकल स्ट्रोक विशाल बनगे यांच्या बॅटमधून आलाय. विशाल बनगे यांनी हा बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. एक दिलखेचा फटका, षटकार. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, धावफलकावरती आलेल्या आहेत तब्बल 10 धावा. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, आणि तो प्रयत्न विशाल बनगे यांनी केला आणि हा बॉल पाठवला लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी आलाय तो संघर्षाचा शंकनाद करणारा षटकार. या बॉलला फक्त सन्मान दिला. क्षेत्ररक्षक काय डीप कव्हरला बॉलवरती येतील. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळतीये आणि इथे एक चांगलं क्रिकेट आहे. जर तुम्ही एखादा षटकार खेळता त्यानंतर जर तुम्ही एक धाव घेता, स्ट्राईक रोटेट करता आणि नॉन स्ट्रायकरच्या फलंदाजाला जर स्ट्राईक वरती आणता तर याला चांगलं क्रिकेट निश्चित. आणि तेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही फलंदाजांनी खेळलंय. परंतु विश्वनाथ दानवले यांच्या गोलंदाजीमध्ये धार चांगली आहे. दिशेवरचं नियंत्रण तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल, टप्प्यावरचा ताबा तुम्ही पाहिला असेल, परंतु अद्यापही या ओव्हरमध्ये आपण चर्चा करतोय ना की विकेट मिळू शकलेले नाहीयेत आणि या ओव्हरमध्ये शेवटचा बॉल प्रगतीपथावरती येतोय. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहायला आलाय, तो निर्धाव बॉल. ओव्हर नंबर 2चा खेळ संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस 49 धावांचा पाठलाग करताना बनवलेल्या आहेत 11 धावा. म्हणजे येणाऱ्या 12 बॉलच्या पाठीमागे समीकरण आपण नव्याने मांडूया. 12 बॉल 38 धावांची गरज आहे. एका बाजूला नितीन कदम ओझरडे तर एका बाजूला विशाल बनगे आकोशी. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अष्टविनायक वॉरियर साठी लढतीये. तर एका बाजूला आता ओव्हर नंबर 3 आर्यन्स 11 कडून हे षटक कुणाच्या हातामध्ये सोपवलं जाईल आणि क्रमांक 3च्या षटकासाठी कुणाला पाचारण केलं जाईल. हे फार महत्त्वाचं षटक आहे, कारण हेच ते षटक आहे जे मॅचला कलाटणी देऊ शकतं. येणारे 12 बॉल 38 धावांची गरज आहे. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता यारो, हौसलों से उडान होती है. आणि ते हौसले आज मैदानाच्या आतमध्ये मजबूत ठेवावे लागतील. आणि या षटकासाठी धावलीचे महेश वाडकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत आणि नितीन कदम यांच्या षटकारासाठी पारितोषिक आलेलं आहे. अमोल कदम यांच्या वतीने 100 रुपयाचं पारितोषिक. विशाल बनगे यांच्यासाठी हा बॉल एकच धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळते. अमोल कदम यांनी नितीन कदम यांच्यावरती कौतुकाची थाप ठेवलेली आहे. एक ऊर्जा असते खेळाडूंसाठी, परंतु आता त्या प्रकारची फलंदाजी नितीन कदम करतील का? आज मोठी अपेक्षा असेल संघ मालकांना, पाठीराख्यांना, किंबहुना संघ अडचणीच्या पेचामधून अडकलाय. विजाचा घाट कोणता संघ पार केल्याने कोणत्या संघावरती पराभवाचे काळे ढग असतील. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 11 आणि बनवायचे आहेत धावा 37. महेश वाडकर मॅन फ्रॉम धावली पुन्हा तयार. बॉल क्रमांक 2 घेऊन एक युवा खेळाडू आहेत. उजव्या स्टीच्या बाहेरचा वेगाची दहाकता दाखवणारा बॉल आलाय, तो निर्धाव. वैभव, ज्या प्रकारे वैभव वाडकर यांनी गोलंदाजी केली सुरुवातीला, विश्वनाथ दानवले आता महेश वाडकर जबरदस्त बॉल टाकतो. युवा खेळाडूने प्रभावित केलंय. गोलंदाजी मधली धार, भेदकता, सर्व काही गोष्टी अंमलामध्ये आणल्या. हा साइड अँगल, फ्रंट अँगल आपण पाहिला. बॉल क्रमांक 3 नितीन कदम तयार. आपटलेला बॉल समोरच्या बाजूला फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, विकेटचं पतन. फलंदाज नितीन कदम देखील माघारी. आता इथून पुढे समीकरण आपण नव्याने मांडूया. तिसरा फलंदाज कोसळलाय. धावफलकावरती धावा आहेत तब्बल फक्त 12. बनवायचे आहेत 49.
9 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहे 37 धावा. एक मोठी उमेद मैदानाच्या आतमध्ये म्हणजे विशाल भनगे. कठीण समय में सबसा बड़ा सहारा उमेद होती है आणि त्याच उमेदीवरती हा सामना आता टीम अष्टविनायक वॉरियर्ससाठी अवलंबून आहे. एका बाजूला नितीन कदम माघारी गेले. आज मोठी अपेक्षा होती नितीन कदम यांच्या खेळाची संघ मालकांना पाठी राख्यांना, परंतु तेही माघारी चाललेले आहेत आणि या मॅचमध्ये खास काही करू शकले नाहीत. किंबहुना बॅटिंग करताना क्रमांक 1 मध्ये आले होते. प्रारंभिक जोडीमध्ये 2च धावा बनवून माघारी चालले आहेत. मैदानाच्या आतमध्ये आता संघ अडचणीत असताना सुमेध चव्हाण ज्यांनी गोलंदाजी चांगली केली होती, ऑलराऊंडर आहेत, बॅटिंगसाठी तयार. फटका हवेत खेळाय क्षेत्ररक्षक, बॉलच्या खाली पुन्हा एकदा सेम रिझल्ट आणि सेम फटका. फलंदाज माघारी, लागोपाठचा दुसरा फलंदाज कोसळलाय आणि या ओव्हरमध्ये महेश वाडकर मॅन फ्रॉम धावली आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आलेले आहेत. धावली गावचे प्रतिभावंत खेळाडू गोलंदाजी कमालीची करतायत आणि याही बॉलच्या पाठीमागे फलंदाजाला माघारी पाठवलाय, दिला गेलाय परतीचा इशारा. आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहेत महेश वाडकर धावली. हॅट्रिकचा बॉल घेऊन निघतील. हा पहा विकेट घेणारा बॉल, टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत उभा राहिला आणि बॉलच्या खाली विश्वनाथ दानवले सहजरित्या आले आणि पकडली कॅच. आता हॅट्रिकचा बॉल आहे. या प्रीमियर लीग मध्ये पहिली हॅट्रिक वैगाव गावाकडून आली आणि खेळाडूचं नाव होतं ओमकार वाडकर. आता धावली गावाकडून दुसरी हॅट्रिक येणार का? अनेक गोलंदाजांनाही संधी आली, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. फक्त एकाच खेळाडूने संधीचं सोनं केलं आणि ते नाव होतं ओमकार वाडकर. आता धावलीचे महेश वाडकरांना ती संधी आली आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी ऋषी कळंबे. क्षमता आहे ऋषी कळंबे यांच्याकडे. एक गाव आक्रमणामध्ये चांगला खेळ राहिलाय. हा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का? परंतु नाही. बॉल निर्जनसही टप्पा घेतोय, परंतु एका बाजूला अखूट टप्प्याची गोलंदाजी महेश वाडकर यांनी आतापर्यंत केलेली आणि आज एक वेगळा मानस आहे की मला अखूट टप्प्याची गोलंदाजी करायची, फलंदाजांना मोठे फटके खेळू द्यायचे नाहीयेत. परंतु विशाल भनगे आपण चर्चा केली की या मॅचची मोठी उमेद आहे अष्टविनायक वॉरियरची. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. विशाल भनगे एक धाव घेणार की मोठा फटका खेळणार, स्ट्राइक आपल्याकडे ठेवणार, याची चर्चा आपण निश्चित करूया. कारण एका बाजूला रिक्वायर्ड रन रेट आहे 30.86चा आणि हा बॉल एस्टांचा वेध घेतोय. उजवी अष्टी वाकवली आहे. ओव्हर हॅट्रिक. मित्रांनो, महेश वाडकर या युवा खेळाडूचा खेळ आवडला असेल ना तर एक खेळाडू म्हणून एकदा जोरदार टाळ्या. कमालीची गोलंदाजी, नामवंत फलंदाजाला बांधून ठेवलं आणि तब्बल 3 धक्के दिले त्या युवा खेळाडूने. महेश वाडकर कमालीची गोलंदाजी, अष्ट्यांचा वेध घेणारा बॉल, फलंदाज क्लीन बोल्ड, त्रिफळाची आणि संपूर्णपणे हा सामना एका बाजूला कंट्रोल केलाय आर्यन्स 11 ने. आता येणाऱ्या 6 बॉलमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत धावा 36, म्हणजे 6 बॉल 6 षटकार मारावे लागतील. अशक्य असं काहीच नाही. प्रयत्नांची उंची मोठी असेल ना तर अशक्यही गोष्टी जीवनामध्ये शक्य होऊ शकतात. आणि आता मैदानाच्या आतमध्ये ऋषी आणि त्यांच्या सोबतीला बॅटिंगसाठी नितीन सनस. नितीन सनस म्हटलं की अनुभवी खेळाडू आहेत. निश्चित नितीन ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये मधल्या फळीमध्ये आलेले आहेत, परंतु बॅटिंगसाठी स्ट्रायकर एंडला फलंदाज ऋषी तयार होतील. 6 बॉल 36 धावांची गरज. खोलवर टप्प्याचा बॉल, गोलंदाज कोणती मुभा फलंदाजांना देत नाहीयेत मोठा फटका खेळण्याचे. किरण महांगडे पसरणी ओव्हर नंबर 4 मध्ये आलेले आहेत आणि पसरणी टीमसाठी नेहमीच त्यांचा खेळ चांगला राहिलाय गोलंदाजी करताना. आणि किंबहुना हा पहिला बॉल यॉर्कर पद्धतीचा टाकलाय, ऋषी यांना बांधून ठेवलाय. परंतु आता 5 बॉल 35 ची गरज आहे. 5 बॉल 35. आपटलेला बॉल, क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतील. बॅकलिफ्टचा वापर केला होता, बॅडमिंटन स्टाईल स्ट्रोक या बॉलवरती खेळला. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. परंतु एका बाजूला समीकरणामधलं अंतर वाढतंय आणि अष्टविनायक वॉरियर्स पासून हा सामना आता हळूहळू दूर चाललेला आहे. जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ आता नशीबवादी आहे. काही खराब बॉल येतील का आणि आमचे फलंदाज मोठे फटके खेळतील का, याच आशेवरती आता अष्टविनायक वॉरियर्ससाठी हा सामना अवलंबून आहे.
आणि पुन्हा एक सिंगल धाव मिळते. आता शेवटचे फक्त 3च बॉल शिल्लक आहेत. पंचांकडे बॉल सुपूर्द करा. आता या मॅच मध्ये फक्त 3च बॉलचा खेळ शिल्लक राहिलेला आहे आणि एका बाजूला विजयासाठी 49 धावांचं लक्ष, म्हणजे 3 बॉल 32ची गरज आहे. चला घाई करा आणि यानंतर चला तयारी करा. टीम विद्यानिकेतन, संस्था शशी 11 आणि श्री काळभैरव 11 बावधन, आपण तयार राहा. आपला सामना आहे, आपण मॅचची तयारी करा. शेवटचे 3 बॉल, मॅच जिवंत होईल का अष्टविनायक वॉरियर्ससाठी? आणि या बॉलच्या पाठीमागे फक्त एकच सिंगल धाव मिळेल. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. मॅचची बाकी आहे आता ती औपचारिकता. एका बाजूला सुरुवात ज्या प्रकारची हवी होती ना, त्या प्रकारची सुरुवात निश्चित करायला गेले होते आकाश फरांदे, परंतु पहिल्याच बॉलवरती जोखीम घेतली आणि झटपट आकाश फरांदे माघारी गेले. आज मोठा खेळ करू शकले नाही. नितीन कदम हेही 2 धावा बनवून माघारी गेले. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं की विशाल बनगे यांनी एक प्रयत्न चांगला केला, एकच षटकार मारला आणि हाई बॉल इथे आलाय. आणि शेखर भोसले देखील झटपट माघारी गेले होते. चांगला खेळ तेही करू शकले. सुमेध झटपट माघारी गेले. ऋषी आहेत आणि एका बाजूला नितीन सनस आहेत. शेवटचा बॉल. पाठीमागच्या मॅच मध्ये किरण मांगडे यांनी चांगली गोलंदाजी केली होती आणि याही मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली आणि फक्त 49 धावांचं प्रत्युत्तर देताना धाव फलकावरती आलेले आहेत फक्त 19 धावा आणि हा सामना आर्यन्स 11ने जिंकलाय. दोन्ही संघांना आपण देऊया पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि पुढच्या मॅचसाठी दोन्ही संघांना विनंती करूया की आपण मैदानाचा ताबा घ्या. एका बाजूला विद्यानिकेतन, संस्था शशी 11